मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत जेव्हा चैतन्य साक्षीचे लोकेशन रिपोर्ट घेऊन येतो त्यावरून त्यांना कळून येतं की ही साक्षी 7 स्टार रिसॉर्टमध्ये नव्हती. मग ते ठरवतात की आता आपण त्या रिसॉर्टमध्ये जाऊन त्यांचे CCTV बघून येऊया, त्याशिवाय आपल्याला क्लॅरिटी मिळणार नाही की साक्षी नेमकी कुठे होती. त्यामुळे ते रिसॉर्टमध्ये जातात. जाताना पोलिसांनाही बरोबर घेऊन जातात की जेणेकरून त्यांचं काम सोपं व्हावं. तिथे गेल्यानंतर त्यांचा मॅनेजर ते CCTV फुटेज दाखवायला तयार नसतो, पण तरीही अर्जुन आणि चैतन्य त्यांची हुशारी वापरून त्यांच्याकडून ते CCTV फुटेज बघतात. ते CCTV फुटेज बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की साक्षीने जे पुरावे सादर केले आहेत ते ॲक्च्युली खुनाच्या दिवशीचे नाही आहेत, तर ते खुनाच्या 2 दिवस आधीचे आहेत, म्हणजे 11 जानेवारी 2023 आहेत. म्हणजे साक्षीने जे पुरावे 13 जानेवारी म्हणून सादर केले होते ते पूर्णतः खोटे पुरावे आहेत. हे त्यांच्या लक्षात येतं तेव्हा इन्स्पेक्टर सावंतही म्हणतात की आता मी या हॉटेलच्या मालकाकडून रितसर स्टेटमेंटही घेतो की जेणेकरून या केसला फायदा होईल. आता साक्षी अडकणार हे नक्की झालेलं आहे. या 30 दिवसांचा फायदा घेऊन अर्जुन अजून काय काय पुरावे गोळा करेल यासाठी पाहत राहा ठरलं तर मग.